महत्वाच्या कामासाठी मी आलो होतो ते आधी सांग. देवीच्या पूजेतला कुंभाचा करंट आहे. महाजनांच्या घरातल्या घट स्थापनेचं हे 25वं वर्ष आहे आणि त्या निमित्ताने एक महत्वाची घोषणा करायची. ही या घराच्या आणि घराच्या भविष्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असते. तुम्ही हा करता त्या सवासणीच्या हातात द्या. त्या सवासणीच्या हातून ललिता पंचमीच्या दिवशी आपण पूजा करतो. आणि महाजन घराची सत्ता कायमस्वरूपी तिच्याच्या हातात राहील. तुमची सांगतात म्हणजे असंच असं नक्की नाही. आणि रागून पटवलं असताना माझ्या हातात कसला येतो. घरातला कर्ता पुरुष म्हणून हा करंडा कोणाच्या हातात द्यायचा हा अधिकार सर्वस्वी तुमचा. तुझ्या आईने हात फिरकायला तू माझ्याकडे समंजस करायची अपेक्षा करतोस का? मग आता तू तुझ्या आईला काहीच बोलणार नाहीयेस कारण तू तिची बाजू घेऊन माझ्याशी बोलत होतास. मग आता माझी बाजू घेणार आहेस. Each page is not content. Each page is detailed content ID is 126012879184. Test equals content code consent BDSMQWPs. Each page is detailed content ID is 1260. Each page is detailed. Each page is detailed content ID is 126007963994. Test equals content code consent BDSM. Each page is detailed content ID is each page is watch content ID is 170004798994. Test equals content code consent BDSM.
YouTube pages detail content ID. YouTube pages watch content ID equals 170004798894. Has equals content type percent 3%. शून्यवरून आहे. आपण प्लीज करायची फोटो बघितलं ना ज्या पद्धतीने त्याची बाजू मांडत होत्या ते तर त्यांना वेट करणं अवघड आहे. त्यात काय विशेष आहे अहो पोटाचं कधी तर चालू लागतं शेवटी केस कोण जिंकतं हे महत्वाचं मला खात्री आहे केस आपणच जिंकणार देशमध्ये मला एक क्वेरी आहे समजा मी जे केलं म्हणजे आपण बसून त्यांनी सह्या घेतल्या हे जर सुलेखाताईंनी कोर्टामध्ये सिद्ध केलं तर काय होऊ शकतं पाऊस सर असा विचार देखील नका करू तुम्ही लोकांचा अरे तू का असा विचार करतोयस जरा पॉझिटिव्ह राहा. तुला काय वाटतं पॉझिटिव्ह राहा म्हणायला तुला काय झालं ना तर मला आता बोली तू काय तू निवांत राहायची अरे पण काय होईल तुला आता आपल्याला फसवून तू कुठे सह्या घेतल्यास हे सुरेखाने कसं खूप करू शकणार आहे म्हणजे ते इशारा तुला काय माहीत नाही तिला तर माहीत असतं कर नसतो. म्हणजे ना गाफील लावू नको आपण सगळ्यांचा विचार करायला हवा उद्या काही झालं आपल्याला काय करायला हवं याचा विचार करायला नको अरे बाबा तेच सांगतेय मी काही होणारच नाहीये. म्हणजे ना आपण एकटी असते ना तर मी कशाचीच पर्वा केली नसती पण तसं नाही आहे कोण आहेत त्यांच्या बरोबर मुळात सुरेखाताई त्यांची केस करत आहे आणि त्या एकही केस आलेला नाही आहे पण ते म्हणलं की दिसत आहे ना आपण बरोबर ती काय करू शकते हे आपल्याला माहिती आहे की तिथूनही कसेही पुरावे गोळा करेल आपण काय रिस्क घ्यायची आणि म्हणतो प्लीज नाही त्या विचारात नको वाटतोस तुला जर एवढी भीती वाटत होती तर या खंडकच करायचं नव्हतोस आपण फसवून त्यांच्या सह्या का घेतल्यास तू मला शांतपणे जगू दिलं असतंच आयुष्यभर ऐकत बसली असतीस म्हणूनच घाबरत आहे. अजिबात घाबरत नाहीये मी फक्त प्रिकॉशनरी मूव्ह घेतोय तुम्ही एवढं शांत व्हा आणि होतं सर असं काही होणार नाही आपण त्यांना पुरावे सगळे देणार नाही म्हणजे आपण या प्रकरणाला वेगळंच वळण देऊ एक मिनिट शी जरा मला काहीच कळत नाही. सांगतो कोर्टात आपण आप्पा हे घर घ्यायला सुद्धा तयार नाहीये याची कारणं घेऊ एक मिनिट सुरेखाताईंना मी असं म्हणत होतो की त्यांना एवढी केस काय होती याचा विचार करेल बघा चुकून बोल अजिबात काही बोललो हे बोल बरोबर तुझं काय चाललंय ना ते चालू आहे माझी मान कशी वाचवायची ना त्याचा आता मीच विचार करतो सगळे लोक सगळं कॉम्प्लिकेट का करताय देशमध्ये मला लस नाही पण मलाच काहीतरी करावं लागतं काय करू दे. अरे हा तिला मी गेल्या वेळेला एका माणसाचं कार्ड दिलं होतं तरी ती मदत करेल असं बिल्डर म्हणाला होता. त्यालाच ना सहभाग म्हणजे की वातावरण कसं प्रसन्न असतं रे सगळीकडे वेगळंच चैतन्य असतं. हो ना आणि सर्व म्हटलं ना की लोक भरपूर खरेदी करतात त्यामुळे रस्त्यावर गर्दी असते पूर्वी आमच्याकडे एवढा पैसा नसायचा हातात त्यामुळे घराला अवलंबून येतो आजकाल मोठ्या पगारी कसं लोकांना त्यामुळे भरपूर खरेदी केली की सण साजरा झाला असा समजतं बघा ना त्या मागच्या वेळेला किती गर्दी होती किती लोकांना निघाले तिथे सगळे आजकाल तिकडेच येतात खरेदी. अगं पूर्वी रस्त्यावर काय त्या गल्लीत सुद्धा चिप वापरून असायचं हो रात्री एकट्यानं जायला भीती वाटायची आम्हाला पण आता बघू ना आपल्यासारखे साधारण सुद्धा हा रस्ता मिळत नाही आपल्याला सगळी जण गाड्या पार केलेल्या काय करणार भारतात प्रत्येक घरात प्रत्येक माणशी एक गाडी मुलाची गाडी वेगळी वडिलांची वेगळी ती आईची वेगळी बघायला गेलं तर प्रदूषण इतकं वाढतंय लोक काय ऐकत नाही. खरंय आता आपल्या कॉलनीचं बघणं आणि पूर्वी मुलांना खेळण्यासाठी जागा होती पण आता रस्त्याच्या दुसऱ्या पण गाड्या लावलेल्या असतात मग मुलं खेळणार कुठे म्हणून मोबाईल घेऊन बसतात पण मी काय म्हणते
ये लवकर लवकर हाताला केस माझं घ्यायला सांगायची ये बघ हात तोडले नाही ना मला लागलं नाही सावकाश ते पाहून म्हणजे पेशंटचे पैशाचे काय घेऊन गेले नाही पैशाची बॅग न्यायच्या हेतूने आलेच नव्हते आपण त्यांचा हेतू वेगळाच होता म्हणजे चोरीचा फक्त आवाज होता तुम्ही शेखर काकाला भेटून जाईल मग काय माहिती ना शेखर काकांनी जे मला सांगितलं ते संजयच्या आधीच जाऊ शकतो अशीच माहिती आपल्याला मिळवायची आहे पण पुरावा संजय आपल्याला नेहमी सांगायचे की पुढे त्याचं घर दिवस पर्यंत शेखर काकाला देऊन टाकून ते सगळं खोलतं आहे म्हणजे एकदा तिने असंच नाही गेलं टाकली तिला त्या घराचे येणार करायचे नव्हते म्हणून ते घर तिने शेखर काकाला दिलं आणि थोडक्यात त्याने ते सर्व कर्ज केलं हे म्हणजे त्या घरासाठी त्यांना किंमत म्हणावी लागली आहे त्यांना असंच नाही मिळालंय ते शिवाय शेखर काकाने मला हे सांगितलं की संजना आपल्या कंपनीमध्ये जॉब करायची ती तिथल्या क्लायंट्सकडून कमिशन घ्यायची आणि नंतर हळूहळू बाबांनी आणि तिने स्वतःचं सगळं नेटवर्क तयार केलं होतं चुकीचं आहे एक्झॅक्टली तुम्ही एखाद्या कंपनीत काम करता आणि त्याच कंपनीच्या क्लायंटच्या तुम्ही डोळ्याला बघता आणि मग स्वतःचा वेगळा बिझनेस सुरू करता हे एथिकली किती रॉंग आहे हे सहजासहजी करायला होणार नाहीच आहे मी काय तयार करेन मी असं मी तेव्हा समजून सांगेन की तो जे काय करते ते चुकीचं करते